नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, काल आळंदीमध्ये एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष खजिनदार गोविंददेव गिरी महाराजांचं 75वी म्हणजेच 75वा वाढदिवस आळंदी येथे साधू संतांनी साजरा करण्याचा एक कार्यक्रम ठेवलेला होता. आणि या स्तुत्य कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत महाराजजी योगीजी यांना पण निमंत्रण होतं आणि ते आळंदी येथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्याबरोबर स्वामी रामदेव, साध्वी भगवती आणि अनेक असे साधू संत देश विदेशातून गोविंददेव गिरी महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आळंदी येथे आले होते. आणि मुख्य आकर्षण म्हणजे योगीजींनी त्यांच्या या लहानपणापासून आतापर्यंतच्या काही छोट्या मोठ्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत, गीतेच्या बाबतीत, ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांवर जे काही देश आज सुरू आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी आळंदीत घेतली. हा एक थोर असा प्रवास, संत वाङ्मय, आणि त्यातून ज्या गोष्टी आजही आपल्याला अनेक गोष्टींचा जो आपल्याला आधार मिळतो, अनेक गोष्टी आपल्याला त्यातून आजही सिद्ध होतात आणि त्याच गोष्टींवर आजही जग सुरू आहेत. 1200च्या शतकामध्ये या सगळ्या गोष्टी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या, पण आजही त्या गोष्टीचा लोकांना फायदा होत असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आजही ज्ञान देऊन जातात. तीच गोष्ट योगीजींनी सांगितली, ती त्यांच्याच तोंडून आपण बघा. ये मेरा सौभाग्य है कि जब मैं उत्तर प्रदेश में मुख्यमंत्री बना, आदरणीय प्रधानमंत्री जी ने जब मुझे दायित्व दिया तो मैं आगरा गया था. तो आगरा में एक म्यूजियम बन रहा था, उसका नाम था मुगल म्यूजियम. मैंने कहा भी मुगल म्यूजियम आज के दिन पे, मैंने कहा इसका नाम छत्रपति शिवाजी महाराज का म्यूजियम रखो. हमारा संबंध छत्रपति शिवाजी महाराज से है, हमारा संबंध मुगलों से नहीं है. और इसलिए छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर जाना जाएगा ये म्यूजियम. और छत्रपति शिवाजी महाराज की स्मृतियों को वहां पर सजोने का कार्य पूरी भव्यता के साथ आज हम लोग उसको आगे बढ़ाने का काम कर रहे हैं. आदरणीय प्रधानमंत्री जी ने उत्तर प्रदेश में एक डिफेंस कॉरिडोर की घोषणा की. यह डिफेंस कॉरिडोर भी छत्रपति शिवाजी महाराज को ही समर्पित है. भारत की रक्षा सेनाएं आत्मनिर्भरता के लक्ष्य को प्राप्त होंगी, इस दिशा में कार्य भी वहां हो रहा है. तो यहां पे तो शक्तियां भी जुड़ रही हैं और पूज्य संतों के माध्यम से भी भक्ति भी आपस में एक दूसरे का सानिध्य प्राप्त कर रही हैं. और इसी का परिणाम है, जब ये शक्ति मिलेगी, भक्ति और शक्ति का अद्भुत संगम होगा, तब 500 वर्षों की गुलामी की दास्ता से मुक्त होकर के अयोध्या में राम मंदिर का भव्य अद्भुत क्षण भी, वह अलौकिक क्षण भी हम सबको देखने को प्राप्त होता है. हमारे पूज्य संतजन मंच पर भी बैठे हैं, सामने भी बैठे हैं. इनके सानिध्य में प्रधानमंत्री मोदी जी के कर कमलों से
उनके परम पुरुषार्थ से 22 जनवरी 2024 की जो तिथि हम सबको अयोध्या धाम में देखने को मिली थी, अद्भुत है। और ये नई अयोध्या, ये भव्य, दिव्य और नव्य अयोध्या आप सबको भी अपनी ओर आमंत्रित कर रही है। और उसी आमंत्रण के साथ आज हम सब पूज्य स्वामी गोविंद देव गिरि जी, जिन्होंने अपने लिए नहीं, सनातन वैदिक धर्म के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया, पूरे देश के अंदर, पूरी दुनिया के अंदर वैदिक पाठशालाओं की स्थापना करके श्रीमद् भगवत गीता के संदेश को जन जन तक पहुंचाने के लिए वेद पाठी एक लंबी परंपरा को देश को दे करके यह देश वेदों का मार्गदर्शन प्राप्त करेगा। जो कार्य मध्यकाल में समर्थ गुरु रामदास जी ने छत्रपति शिवाजी महाराज का मार्गदर्शन करके किया था, वह काम आज गोविंद देव गिरि जी के सानिध्य में इस महाराष्ट्र के अंदर, देश के अंदर, दुनिया के अंदर हर सनातन धर्मावलंबी के मन में इस भाव को पैदा करने के लिए उनके सानिध्य में निरंतर चल रहा है। योगीजींनी अगदी शिवाजी महाराजांचा पण अतिशय मोठ्या शब्दात उल्लेख केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपला देश हा मुस्लिम राष्ट्र कधीच झाला असता। आपण हिंदू वगैरे जे काही आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे। आणि त्यात जे योगीजींनी जे काही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये रामदास स्वामींचं पण फार मोठं योगदान आहे। लहानपणापासून छत्रपतींना शिवाजी महाराजांना धडे देण्यामध्ये, घडवण्यामध्ये किंवा संस्कृतीचे धडे देण्यामध्ये, राजकीय धडे देण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रामदास स्वामींचं योगदान आहे। रामदास स्वामींनी त्यांना वाढवलं, रामदास स्वामींनी त्यांना अनेक प्रकारच्या कलागुणांमध्ये अवगत केलं आणि रामदास स्वामींचा यामध्ये मोठा रोल आहे। ह्या गोष्टी सांगायला ते महाराष्ट्रात येऊन या सगळ्या गोष्टींची त्यांनी ओहापोह केली। खरं तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्वामी किंवा रामदास स्वामींचं महत्त्व काही राजकारण्यांनी सुद्धा कमी केलेलं आहे। रामदास स्वामींचं नाव सुद्धा काही राजकारणी घेत नाही। मग त्यामध्ये शरद पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, ब्रिगेडी यांनी तर रामदास स्वामींना अक्षरशः रामदास स्वामींचे पुतळे सुद्धा यांनी काढून फेकलेले आहेत। मग त्यामध्ये दादाजी कोंडदेव असतील किंवा या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा सुद्धा अशा काही लोकांना चालला नाही। यांच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचं जे काही इतिहास आहे तो फक्त एक इतिहास आहे, त्याला इतिहासाला खूप काही उजाळा देण्याची गरज नाही। आतापर्यंत शरद पवारांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण दिली नाही, कधी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कधी केली नाही। नेहमीच ते शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने जी सुरुवात करतात, त्या सुरुवातीला आपला कुठलाही आक्षेप नाही, पण जे राज्य किंवा जो देश आज छत्रपतींच्या फक्त कृपा आशीर्वादाने आज जो आहे, त्या छत्रपतींचं महत्त्व सुद्धा या लोकांना चालत नाही। हे स्वतःलाच जाणते राजे म्हणून समजतात आणि यांचे जे छोटे मोठे कार्यकर्ते यांच्या दृष्टीने छत्रपतींचा इतिहास तर सांगायचाच नाही, तो पण सांगताना त्याच्यामध्ये अनेक बदल करून सांगायचा, इतिहासाची तोडमोड करायची। रामदास स्वामींच्या बाबतीत घाणेरडं विधानं करायचे, दादाजी कोंडदेवांच्या बाबतीत अतिशय अस्लार्ग भाषेमध्ये वक्तव्य करायचे
आणि औरंगजेब कसा चांगला होता आणि अफजल खान कसा चांगला होता, तो काही मुघलांचं राज्याचं विस्तार करायला आला नव्हता, तो इथं लोकांना ज्ञान वाटायला आला होता, अशा प्रकारची इतिहाससुद्धा आपल्याकडं देणारे राष्ट्रवादीचे काही शरद पवार गटाचे लोक आपण पाहिलेले. औरंगजेबला सुद्धा हे सुफी संत वगैरे मानायचे. मग औरंगजेब काय टोप्या शिवायचा, मग तो संत होता, तो विचार त्याचे खूप चांगले होते. शिवाजी महाराजांच्या बाबतीत किंवा शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे काहीही करू शकतात. आणि शिवाजी महाराजांच्या महत्त्व वाढण्यासाठी तसं पाहिलं तर शरद पवारांनी काही केलेलं नाही आहे. आणि रामदास स्वामींनी जे काही केलं त्याचा उल्लेख मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींनी जी केला, त्यामुळं शरद पवारांना थोडाफार मिरच्या झोंबल्याच असतील. आणि शरद पवारांनी मग प्रेस घेतली, त्याच्यामध्ये तर त्यांचं एक तर अगोदरच सिम्बॉल गेलंय, नाव गेले. आता पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कुठलं सिम्बॉल घ्यायचं, कुठलं नाव, हे नाव किती चालेल नाही चालेल, या सगळ्या गोष्टी आहेच आहे. पण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना रामदास स्वामींच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांना कोणी घडवलं. आऊसाहेबांनी म्हणजेच जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांना घडवलं, ही गोष्ट कोणी नाकारत नाही. मासाहेबांचं जे काही आहे, आई म्हणून जे काही योगदान आहे ते आहेच आहे. प्रत्येक मुलाच्या बाबतीत आईचं योगदान असतंच आहे. पण एक गुरु म्हणून आणि एक सांस्कृतिक गुरु म्हणून रामदास स्वामींचं सुद्धा शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये जे योगदान आहे ते हे लोक नाकारत होते. त्याच गोष्टीला योगी आदित्यनाथजींनी उजाळा दिला. आणि मग यांचं असं म्हणणं आहे की तू कोणाला त्याच्यामध्ये महासाहेबांचं किंवा जिजाऊ महासाहेबांचं योगदान नाकारायचं असेल तर नाकारू शकता, किंवा तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणू शकता, माझं काही म्हणणं नाही. त्यामुळे आज तरी शरद पवारांची अशी अवस्था आहे की ते योगीजींवर सुद्धा टीका करू शकत नाही, त्यांची क्षमता तेवढी राहिलेली नाही. अर्थात उद्धव ठाकरे बरोबर आहेत, काही काँग्रेसचे लोक बरोबर आहे. खरं तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षाने फायदा घेतलेला आहे. पण आज हे लोक ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिले, चादर टाकली, अशा लोकांना आपल्या महाविकास आघाडीमध्ये प्रवेश देऊन आणि मग आता ते लोकांना सांगतायत की आमचं हिंदुत्व असं, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व तसं, आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं बाकी घरं पेटवणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलतात, शरद पवार काय बोलतात, यापेक्षा योगींनी सांगितलं की जे आग्र्यामध्ये औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना अटक केली होती, त्या आग्र्यामध्ये मुघल म्युझियम होतं. आणि ते तेव्हापासून आत्तापर्यंत मुघल म्युझियम चालू होतं. त्या म्युझियमचं नाव काढून छत्रपती शिवाजी महाराजांचं नावसुद्धा आग्र्यामध्ये असलेल्या मुघल म्युझियमला दिलेलं आहे. आणि इथं जे आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रामध्ये जे काही मोठा कारखाना झाला आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्याचं नावसुद्धा छत्रपतींच्या नावाने आहे. त्यामुळं योगीजींनी जे काही छत्रपतींच्या आठवणींना उजाळा दिला आणि छत्रपतींसाठी सुद्धा त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये जे काही कार्य केले त्या कार्याचा महती सांगितली. त्यामुळं अनेकांचे डोळे ताणले असतील. पण आज यांचं सामर्थ्य इतकं कमी झालंय, इतकं घटलंय की हे
कोणाबद्दल काय बोलतात हे यांनाच काही समजत नाही. कधी शरद पवार कधी वाईट बोलत नाही, पण उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवारांचे काही कनिष्ठ कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील, यांना बाकी मतांच्या राजकारणाला औरंगजेबाला सुफी संत म्हणावं लागतं, अफजल खानाला सुद्धा हे कधीतरी महापुरुष म्हणतील, त्यांचा पुतळ्याला सुद्धा हे हार घालतील, अशी राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. त्यामुळं आज जे काही जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला अतिशय मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. लोकांनी पण योगीजींच्या या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या भाषणाला चांगला असा प्रतिसाद दिला. चंद्रकांत दादा पाटील सुद्धा होते आणि या गोष्टीचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होते. गोविंदगिरी महाराजांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खूप काही मोठं कार्य केलेले आणि गोविंदगिरी महाराजांना सुद्धा काही आपल्याकडं जे असलेले नेते बुद्धू किंवा बिंडोक असे शब्द वापरतात, त्यांची तर अक्षरशः कीव करण्याची वेळ आहे. कारण हे लोक कधी सुधारणारे किंवा यांना शिवाजी महाराज किती समजले, संत किती समजले, महात्मे किती समजले, यावर वेगळी चर्चा होऊ शकते. असो, तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.